असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में, वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सबस्क्राईब करें। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा तर प्रथम मी महिला म्हणून निषेध करते। जी घटना घडली ती खूपच भयंकर आणि चीड आणणारी घटना होती। अशी घटना घडायला नाही पाहिजे। समाजात वावरताना लहान लहान मुली पण सुरक्षित नाहीत असं वाटतं, परंतु या महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीने महिलांना सुरक्षा दिलेली, ज्या पद्धतीने महिलांसाठी योजना राबवलेल्या आहेत, सरकार भक्कम आहे। त्याच्यासाठी फक्त आपल्याला एक माणूस म्हणून आणि एक सुरक्षा म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य निभावायचं आहे। बदलापूरच्या घटनांमध्ये जो आरोपी त्यांना तात्काळ सरकारने पकडले, माझी एकच विनंती राहील की सर त्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी, हीच एक महिला म्हणून मी त्यांना विनंती करते। आणि भारतीय संविधानाला समोरून मी अशी शपथ घेत आहे, मी स्त्री पुरुष समानतेच्या त्याच्या यापुढे तत्वाचे यापुढे निष्ठेने पालन करेल। माझे कुटुंबीय, माझा सामाजिक परिवार, माझा समाज यामध्ये जाणीव जागृतीसाठी मी अखंड प्रयत्न करेन। माझ्या प्रयत्नाने भाग म्हणून मी स्वतः मध्ये सुरुवात करेन। माझ्या कुटुंबातील वयाने ज्येष्ठ कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर ही माझी जबाबदारी आहे। याची मला जाणीव असेल। समाजातील प्रत्येक ज्येष्ठ कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर हे देखील माझे कर्तव्य राहील आणि त्याच्या सुरक्षेसाठी मी प्रामाणिकतेने कार्य करेन। स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर न जपणाऱ्यांना प्रवृत्तीला मी विरोध करीत आलो आहे। यापुढेही अशा प्रवृत्तीविरुद्ध लढणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहील। स्त्रियाप्रती सन्मानाचा छत्रपती शिवरायांचा मी आदर्श माझ्या समोर आणि माझ्या कुटुंबियासमोर अखंडपणे ठेवेन। अशी आज मी शपथ घेत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की। भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता, जब बदलापुर की घटना होती है तो हर एक कार्यकर्ता, हर एक पूरे शहर वासियों के मन में बहुत पीड़ा होती है। जब छोटी छोटी नन्ही नन्ही बच्चियों के ऊपर ऐसे अपराध होते हैं तो वो हमको लगता है कि वो मेरी बेटी है। मेरे सभी कार्यकर्ताओं को लगता है कि वो हमारी बेटी है, हमारी छोटी बच्ची है। कोई भी इस कृत्य का हम लोग उसका कभी भी पूरी तरह से निषेध ही करते हैं, लेकिन कुछ लोगों को हर बात में राजनीति करने की आदत पड़ गई है। यह जब उनके इंडिया गठबंधन में बंगाल में ऐसा कृत्य होता है, एक डॉक्टर का बलात्कार हो जाता है
और उसकी हत्या हो जाती है और वहां के गुंडे जाके अस्पताल पे हमला करते हैं और सारे सबूत मिटाने का प्रयास करते हैं, तब ये इंडिया गठबंधन के जो हमारे अभी हमारे सेक्युलर हिंदुत्व से धर्मनिरपेक्ष हुए हिरवे मत के सौदागर उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी के मुंह से एक शब्द नहीं निकलता। केवल छोटा सा भी यहाँ कोई घटना हो जाए तो चिल्लाने का, बंद रखने का और राजकारण करने का प्रयास करना, इसकी हम घोर निंदा करते हैं। और मैं माननीय उच्च न्यायालय का धन्यवाद करता हूं कि उन्होंने ऐसे जो बंद को पूरी तरह से अवैध बताया और सभी जितने भी लोग थे उनके ऐसे गलत नैरेटिव और झूठा फैलाने की मंशाओं के ऊपर पानी फेर दिया। लेकिन हम लोग यहाँ पर शपथ ली है कि हमारा काम है नारियों का संरक्षण करना, हमारा काम है बच्चों का संरक्षण करना। मेरा हर एक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता सिपाही के रूप में काम करेगा। जब जब ऐसी कोई घटना होगी, भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता आगे होके उस अपराधी का गला पकड़ के उसको पुलिस के हवाले करेगा। और इस तरह की हमने शपथ ली है कि शिवाजी महाराज जिस तरह से महिलाओं का सम्मान करते थे, उसी तरह से हम आज पूरे महाराष्ट्र में नारी शक्ति का सम्मान करेंगे, अपने वरिष्ठों का सम्मान करते रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल, जय भीम। आजचा जो प्रकार आहे आणि आज जे आम्ही या ठिकाणी जमलोय, बदलापूरमध्ये जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि तिला निंदनीय हा शब्द सुद्धा खूप कमी आहे। कारण इतकी चिमुरडी मुलगी, तिच्यावर इतका घाणेरडा म्हणजे जो प्रकार झाला आणि त्याच्यानंतर पालकांनी त्या शाळेत तक्रारही केली। तक्रार केल्यानंतर सुद्धा आरोपीवर कोणतीही कारवाई केलेली नव्हती। त्याच्यामुळे हा निंदनीय प्रकार आहे आणि असे प्रकार वारंवार घडत आहेत। ज्यावेळेस असे प्रकार घडतात त्यावेळेस प्रत्येकाने आपली मुलगी, आपली बहीण अशी जर नजरेसमोर घेतली तर असे प्रकार घडणार नाहीत। आणि इथे राजकारण जे चाललंय, मग त्यांनी सुद्धा आपल्या मुली किंवा आपल्या बहिणी यांच्या नजरेसमोर येत नाहीत का? कारण या ठिकाणी त्या पालकांना, त्या मुलीला न्याय देण्याच्या ऐवजी हा जो राजकारणाचा खेळ चाललाय, हा त्या घडलेल्या प्रकारापेक्षा सुद्धा जास्त निंदनीय आहे। कारण याच्या मागे घडलेल्या प्रकाराला समर्थन देण्याचं काम विरोधक करतायत। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी, आमचं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, महिला मोर्चा सर्वांनी मिळून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। आणि आजचा जो काही बंद होता, हा बंद त्याला लागून होत नाही। कारण बंद करण्यामुळे बाकीच्या सर्वसामान्य जनतेलाही त्रास होतो आणि बंदचा आणि त्या परिस्थितीचा संबंध नाहीये। त्याच्यामुळे जो काही शासनाने निर्णय घेतलाय आजचा बंद कॅन्सल करणं, त्याच्यामुळे मी त्यांचेही धन्यवाद मानते। आणि जो प्रकार घडलाय तो अतिशय निंदनीय आहे। त्याच्यामुळे हा आजचा भाजपातर्फे आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। प्रतिज्ञा घेण्यात आली म्हणजे ज्या वेळेस असा प्रकार घडतो त्यावेळेस ना तर पोलिसांची वाट बघायची ना शासनाची। स्त्रियांनी इतकं दुर्गा म्हणून काम केलं पाहिजे, हातात येईल त्यावेळेस ते वार करून त्याला घायल केलं पाहिजे आणि त्यावेळेस डॅमेज होऊ दे, काही होऊ दे, त्याचा विचार करायचा आहे नंतर। ती प्रतिज्ञा घेऊन आणि आम्ही असे निंदनीय प्रकार रोखावे याच्यासाठी घेतले। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।